त्र्यंबक रोडवरील हॉटेल एम्राड पार्क येथे anupamshadi.com, महाराष्ट्र टाइम्स आणि द टाइम्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने वेडिंग टाइम स्वयंवर या सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते। रविवारी सकाळी हा सोहळा मोठ्या थाटात पार पडला। यावेळी आयोजकांतर्फे ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी anupamshadi.com चे संचालक संजय लोळगे यांचा सत्कार करण्यात आला। आजपर्यंत anupamshadi.com तर्फे झालेल्या वधूवर मेळाव्यास नेहमी उत्तम प्रतिसाद मिळाला आहे। तसेच अनेकांचे विवाह या मेळाव्यातून आणि ऑनलाईन साइट www.anupamshadi.com आणि अनुपम शादी या मोबाईल ॲपवरून जुळलेली आहेत। यावेळी anupamshadi.com चे संचालक संजय लोळगे यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले। कार्यक्रम घेतलेले आहे त्या प्रोग्राम मधून वधूवर मेळाव्यामधून ज्युपिटर हॉटेलमध्ये मागच्या वेळी झाला होता। त्यावेळी सुद्धा असे अनेक लग्न जमले। आता सुद्धा असंच चित्र दिसतंय की बऱ्याच जणांच्या बोलणी लगेच सुरू होती। सर्वांना आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आहेतच। आयुष्यात काहीतरी अशा काही घटना घडल्या माझ्या की मला असं वाटलं की हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आपण काहीतरी विवाहाच्या रिलेटेड समाजकार्य म्हणून करावं, म्हणून मी ही कंपनी चालू केली। ऍक्च्युअली माझी इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री आहे, हे सोशल वेनी चालू केलेलं आहे। यातून चांगलं कार्य घडावं त्यासाठी मी ही कंपनी चालू केली आहे। महाराष्ट्र टाइम्स यासारखा मीडिया मला सोबतीला मिळालेला आहे, त्यामुळे मी हे काम करू शकलेलं आहे। या सर्वांचं खूप म्हणजे आभार मानावे श्री शैलेंद्र तनपुरे साहेब। एकत्र कुटुंब पद्धती अभावी कुटुंब छोटे झाल्याने विवाह जमविण्याचे सोपस्कार पार पाडणारे कमी झाले आहेत। त्यामुळे मॅट्रिमोनियल संस्थांच्या स्वयंवरांसारख्या उपक्रमावर ही मोठी जबाबदारी असल्याचे मत मविप्रचे सभासद ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी यावेळी केले। कुटुंब पद्धती आपली आता नष्ट झालेली आहे। मिया बीबी आणि मुलं असंच कुटुंब झाले आणि कोणी एकमेकांकडे फारसं जात येत नाही। पूर्वीच्या काळामध्ये मोठे कुटुंब असायचे, जाणं असायचं, गावातले जे नेते मंडळी असायचे ते हे काम चांगल्या पद्धतीने करत असायचे आणि एकमेकांना सुचवलेली स्थळं ही लोक मान्य करून लग्न होत होती। परंतु आजच्या या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आणि मुलं आणि मुली दोघे पण आता हायली एज्युकेटेड असतात, त्यामुळे प्रत्येकाला स्वतंत्र विचार करण्याची क्षमता आली। दोघं जण फार चुजी असतात। पूर्वीचे दिवस नाही की आई वडिलांनी सांगितलं म्हणून मुली सांगतील त्या मुलाशी लग्न करतील किंवा मुलं सांगतील त्या मुलीशी लग्न करतील। त्यामुळे आता परिस्थिती वेगळी झालेली आहे। त्याचबरोबर कोणीही आता फारशी मध्यस्थी करायला पण तयार नसतात, कारण बऱ्याच वेळा लग्न चांगलं जमलं आणि सगळं व्यवस्थित पार पडलं तर मुलांचे शिक्षण चांगले होत असल्याने त्यांच्यात समजूतदारपणा येऊ लागला आहे आणि भावी जोडीदाराबाबत त्यांचे स्पष्ट मत व्यक्त होऊ लागले आहे। पूर्वी असे स्पष्ट मत व्यक्त करण्याची पद्धत नव्हती, त्यामुळे हा उपक्रम खरोखरीच अत्यंत स्तुत्य आहे। अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज ते तडजोडीनेच करावे लागते। ज्याला हे समजलं त्यांचा संसार चांगला होतो, असं नाशिक आवृत्तीचे संपादक शैलेंद्र तनपुरे यांनी केलं। व्हेरीफाय करायला मिळेल असं काही शक्य होत नाही अनेकदा, त्यामुळे या अशा मेळाव्यांची नितांत गरज आहे। अलीकडच्या काळापर्यंत ते ठाकरे सांगतील की मराठा समाजात अशा प्रकारचे मेळावे कधीच होत नव्हते। मी संजय लोळगेंना खरं धन्यवाद देईल की थोडासा आपला समाज हा ऑर्थोडॉक्स आहे। आपण नातेसंबंधापलीकडे शक्यतो विचार करत नाही आणि त्यातून मग बरेच अडचणी निर्माण होतात। आता नव्या पिढीमध्ये नवे विचार उदायला लागलेले आहेत आणि एखाद्या मेळाव्याला जाणं म्हणजे आपला कमीपणा असे अनेकांना वाटतं। यावेळी टाइम्स ग्रुपच्या नाशिक रिस्पॉन्स हेड मंजिरी शेख आणि अन्य